आज कामावर गेल्यावर समजलं की आमचं 5-10 हजारांहून पेमेंट वाढलेलं आहे. गुड मॉर्निंग. 365 डेजच्या चॅलेंजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. इथं मी रोजप्रमाणे कामाला जायला निघाले आणि या रस्त्यावर मला ना असं कॅमेरा ऑन करून व्हिडिओ काढायला खूप लाज वाटते. आणि इथे कामावर पोचली. आज ह्या खूप खुश दिसत होत्या. तर मला वाटलं की 10-15 हजारहून काय पेमेंट वाढलं आहे का? काही नाही, असं काही नाही. जेवढा आहे तेवढाच पेमेंट आहे आमचा. आणि लंचमध्ये जेवायला बसलो तर आम्ही तिघींनी आज भात आणले होते. नेहमी तर शो ऑफ करताना थोडा कामाचा, नाही मी खरंच इथे काम करत होते. काही नवीन स्टॉक आला होता, म्हटलं चला तुम्हाला पण दाखवून देते. एवढे छान छान वस्तू आहे जे आपण बाहेर शोधतो ते तुम्हाला DIYमध्ये भेटतील. तर नक्की व्हिजिट करा, DIYमध्ये जा. तुम्हाला रिजनेबल प्राईजमध्ये एवढ्या सुंदर गोष्टी भेटतात. आणि एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व गोष्टी भेटतात, तर अजून काय पाहिजे. आणि बस ज्या गोष्टीची मी सकाळपासून वाट बघते तो टाईम झाला होता, म्हणजे माझा घरी जायचा. आणि मी इथून घरी जायला निघालेली होती. घरी जाता जाता इथे रस्त्यात एक काका पडलेले होते. बिचारांना लागलं की नाही माहीत नाही. आणि आज संडे असून कुठेच गर्दी नव्हती, कुठेच म्हणजे कुठेच नाही. मेन बिअर शॉपलासुद्धा गर्दी नव्हती. लोक सुधारलेले दिसत आहे वाटतं. घरी पोचले आणि घरी येऊन जे गोष्ट नसती करायची मी तीच करत राहते सारखी, जे की आहे चहा बनवायचे, जे की मी रोजच बनवते. चहा सोडेल मी एक दिवस. आणि या चेहऱ्याशिवाय व्हिडिओ कसं काय कंप्लीट होणार. इसका चेहरा दिखना तो कंपल्सरी है ना भाई, ये नहीं दिखे तो व्हिडिओ भी मेरी कंप्लीट नहीं होती है कभी. आणि आयफोन हा खरंच छान असतो, पूर्ण रियालिटी बाहेर काढून देतो यार. आणि ते चहा जोरात करून मी तिकडे गेली होती आणि थोड्या वेळ नसते आली त्याचा केकच बनला असता. इथे माझा चहा असतो याचा अर्थ माझा चहा रेडी आहे. आणि इथे मी थोडा एस्थेटिक व्हिडिओ घेत होती जो की थोडा पण बनलेला नाही आहे. दीदी बाहेर गेलेली होती तर हे घेऊन आली आणि बस याला काढता काढता जीव निघून जातो माझा. म्हणजे मला इतका संताप होतो ना, एवढं ठोकून सुद्धा हे निघतच नव्हतं त्याचं साल्ट. मोठ्या मुश्किलने ते कट झालं आणि त्यानंतर ते मी सोडलं. परत त्याचे साल्ट पण काढायला मशगत करावी लागेल. जेवण केलं आणि बस आजसाठी खूप झालं. बाय.